वळ्यात पुढच्या बातमीकडे. वसई विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयामधील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. विरोधी पक्षनेते मनोज पाटील, गटनेते अशोक शेळके यांनी विरार पश्चिमेच्या बोळिंज रुग्णालयात भेट दिली. नंतर भयानक वास्तव समोर आलंय. माता बालसंगोपनासाठी देण्यात येणारे कित्येक प्रोटीनचे डबे मुदतबाह्य झालेले असल्याचे पाहायला मिळाले. मलमाची ट्यूब्स कचऱ्यात फेकण्यात आले होते. इतकंच नव्हे तर ते प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांकडून पैसे देखील उकळले जायचा असा धक्कादायक आरोप मनोज पाटील यांनी केलाय. या संपूर्ण धक्कादायक प्रकरणाबाबत घटनास्थळावरून विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयांची दुरावस्था असल्याचं समोर आलेलं आहे. बोळिंज या विरार पश्चिमेच्या रुग्णालयात सध्या मी आहे आणि विरोधी पक्षनेते मनोज पाटील आपल्या सोबत आहेत. सर, तुम्ही या रुग्णालयाला भेट दिली, काय नेमकी दशा आहे या रुग्णालयाची? आज सकाळी आमचे सहकारी जितेश राऊत आणि हितेश जाधव हे दोघंही आरोग्य समितीचे सदस्य आहेत आणि त्या नात्याने त्यांनी ह्या हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनी इकडची जी दुरावस्था बघितल्यानंतर त्यांनी मला फोन केला. त्याच पद्धतीने आमचे गटनेते अशोक शेळके, आम्ही दोघांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर जे भयान वास्तव समोर आला त्याच्यामध्ये एक गोष्ट झाली की आयसीयू रूम असेल किंवा लेबर रूम असेल, या ठिकाणी रुग्णांना बेडशीट शिवाय झोपवलं जातं, चादर नाही, आणि त्यांना बेडशीट आणि चादर घरून आणायला सांगितलं जातं. दुसऱ्या बाजूला त्यांना कपडे सुद्धा नाहीत, जे आपले गाऊन असतात. आयसीयू मध्ये जनरली बाहेरचे कपडे अलाव करत नाही, ते कपडे सुद्धा दिले नाहीत. आणि ज्या वेळेला या लोकांनी येऊन स्टोर रूम बघितली त्या ठिकाणी नवीन बेडशीट, नवीन चादर यांचे गठ्ठेच्या गठ्ठे पडलेले आहेत. दुसऱ्या बाजूला गाऊनचे गठ्ठे पडलेले आहेत. ह्या सगळ्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या रुग्णांना मिळायला पाहिजे त्या मिळाल्या नाही. आपण बघितलं असेल इकडे बेड अक्षरशः सडवट ठेवलेले आहेत. इकडे जवळपास 100च्या वरती ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, त्याची एकाची किंमत 1,06,000 आहे. असे 100च्या वरती ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असेच पडलेले आहेत. मोठ्यावधीची खरेदी आणि त्याचा विनावापर पडून राहणं हा लोकांच्या पैशाचा प्रचंड अपव्यय आहे. नक्कीच कोट्यवधी रुपयांची महापालिकेकडून औषधं आणि रुग्णांसाठी साहित्य खरेदी केलेले जाते, मात्र त्यांचा प्रत्यक्ष वापर होत नाही आणि मोठ्या प्रमाणात हे साहित्य आहे हे धूळ खात पडल्याचं आपल्याला दिसून आले. त्यामुळे याची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी केली आहे. एनडीटीव्ही मराठीसाठी मनोज सातवी, विरार. हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी.